हॅलो, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ ना केसाच्या रिलेटेड असणार आहे. आता सध्या बऱ्याच जणांचे केस खूप जास्त गळतात. कारण आता काय माहिती नाही, पण शॅम्पू वगैरे कशाने कशाने आता बऱ्याच बायकांचे केस आहेत तर खूप जास्त गळायला लागलेत. आणि आता मी सध्या घरात पार्लर सुरू केलंय. सध्या म्हणण्यापेक्षा आपले 1 वर्ष, 1.5 वर्ष तर झालं सुरू करून. त्यामुळे ज्या कोण माझ्याकडे बायका येतात ना, तर त्या बायका मला म्हणतात, "तुझे केस छान आहेत, तू केसांना काय लावते आणि ते आम्हाला सांग." त्यामुळं त्यांना तर मी सांगत असते, तुम्हाला पण सांगते. आता तुमचे पण केस वगैरे गळत असतील ना, मी काय करते, त्या टिप्स फॉलो करू शकता. आणि तर हे बघा, माझी अशी एवढी केस आहेत, तरी मी मध्ये केस कट केलेत. आणि हे बघा, एवढी अशी वेणी आणि खालच्या हातात एवढे अशी केस कट केले होते. आणि केस कट पण करायला पाहिजेत बरं का. म्हणजे खालून थोडेसे असं केस कट केले ना, मग छान असं जे फुट्या वगैरे फुटलेल्या असतात, तर त्या निघून जातात आणि केस आपले अजून छान वाढतात. तर सगळ्यात मेन महत्वाचं असतं तेल कुठलं आपण वापरतोय, शॅम्पू काय वापरतो, नंतर हेअर पॅक वगैरे लावतोय का, ते महत्वाचं आहे. सगळ्यात अगोदर सांगते मी, आठवड्यातून 2 वेळा केस धुवायचे. तर केस धुवायच्या अगोदर तेल लावायचं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तेल कुठलं वापरते मी. मी तेल पण एक वापरते, नंतर एक हेअर पॅक आहे तो पण वापरते. तो हेअर पॅक मी म्हणजे असं माझ्याकडे जे पार्लरला बायका येतात ना, तर त्यांना पण मी सांगितलंय. म्हणजे मी वापरते म्हणलं की मग म्हणायच्या, काय वापरताय, कसं वापरताय, आम्हाला पण द्या. त्यामुळे मी काय केले, हे बघा तुम्हाला दाखवतेच आता. आणि फॅन लावलाय. गरमी आता उन्हाळा वाढायला लागलाय, गरमी वाढते, त्यामुळे फॅन लावलाय. आणि त्यामुळे मला इथं माईक असा हातात घेऊन बोलायला लागते, कारण डायरेक्ट बोललं ना फॅनच्या आवाजाने काय आवाज जात नाही. त्यामुळं हे बघा, तर हे असं मी पावडर तयार करून ठेवली. आणि अशा पावडर मी तयार करते, विकत प्लॅस्टिकच्या कॅरी बॅग आणते. आणि त्या कॅरी बॅग मध्ये ही 50 ग्रॅम आहे तर पावडर म्हणजे भरून स्टेपलरने पिना लावून विकते. म्हणजे जे कोण माझ्याकडे बायका येतात त्यांच्यासाठी सांगते बरं का. आता ह्या पावडर मध्ये काय काय घातले ते तुम्हाला सांगते बरं का. पण मी त्यांना सांगत नाही, त्यांना सांगितलं तर त्या घरीच करत बसतील की. चला असू द्या. तर सगळ्यात पहिलं तेल कुठलं वापरते तर मी ते सांगते तुम्हाला. तर तेलामध्ये हे आहे म्हणजे पॅराशूटचं ॲलोवेरा मध्ये तेल आहे. हे तेल ना अर्धी बाटली घ्यायचं, एवढी अर्धी बाटली घ्यायचं. आता संपून केवढं झाले बघा, एवढंच थोडंसंच राहिलं, तुम्हाला दिसत असेल बघा. एवढं तेल राहिले. ह्या अर्धी बाटली एवढं तेल घ्यायचं. हे अर्धी म्हणजे तेल घेतलं की म्हणजे थोडस संपत आलं किंवा आता मी काय करते, नेहमी ह्याच बॉटलमध्ये बनवते. दुसरं तेल आणलं ना तर ते ह्याच्यात काढायचं आणि ह्या बॉटलमध्ये बनवायचं. कारण ह्याचं टोपण पण बघू शकता, हे बघा. म्हणजे आपली दुसरी पॅराशूटची बाटली असते ना, तर त्याच्यापेक्षा ह्याचं टोपण लगेच निघते बघा, असं लगेच ओपन होते. हे तेल, आता हे तेल मी कसं म्हणजे ह्याच्यामध्ये काय काय ऍड करते ते पण तुम्हाला सांगते. पण त्याच्या अगोदर ह्या तेलाचे फायदे सांगते. तर हे तेल ना म्हणजे केस म्हणजे गळायचे पण केस कमी होतात. तुमच्या मेन महत्वाचा, केसात कोंडा असेल ना तर तो कोंडा पण कमी होतोय. मध्ये मध्ये मी काय केलं, म्हणजे इकडे आल्यापासून तेल हे असं लावायचं बंदच केलं होतं. नंतर माझे केस पण खूप गळायला लागले. नंतर म्हणलं चला आता आपण तेल लावायला सुरुवात करूया. मग नंतर आता संचेचे पप्पा पण आहे, संचेच्या पप्पांच्या पण केसात खूप कोंडा झाला होता. मग ते पण हे तेल वापरायला लागल्यापासून त्यांच्या पण केसातला कोंडा आहे तर आता बऱ्यापैकी एक 70-80% तर कोंडा कमी झालाय. ते आता सध्या एक 2-3 महिने झालं वापरते तेल. तर मी काय करायचे, अगोदर वाटीमध्ये म्हणजे तेल तयार करायचे. मग ते तयार केलेलं तेल कसं ह्या दोघांना काही वापरता येत नव्हतं. त्यामुळे मी आता सध्या ह्या बॉटलमध्ये ही फुल बॉटल भरून केलं होतं. त्यामुळे हे दोघं आता संचित पण वापरतोय आणि हे दोघं पण वापरतात. आणि मी कधी केस आठवड्यातून 2 वेळा धुते तेव्हा मी हे वापरत असते. या तेलामध्ये काय करते मी, आता अर्धी तेल असेल ना, तर ह्या तेलामध्ये मी जवळपास एक 7-8 व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल घालते. आपलं पॅराशूट ॲलोवेरा तेल त्याच्यामध्ये 7-8 किंवा 9-10 पण टाकल्या तरी चालतात. तेवढ्या व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल. आणि नंतर मग इथं आहे हे कॅस्टर ऑइल. हे कॅस्टर ऑइल आहे, हे अर्धी बॉटल आहे. अर्धी बॉटल ही कॅस्टर ऑइल घालते. हे कॅस्टर ऑइल जरा जास्त घालायचं नाही. एरंडेल तेल काय होते, जास्त घातलं ना थोडंसं चिकट होते. त्यामुळे थोडंसं अर्धी बॉटल घालायची. आणि इतकं तेल चांगलं आहे ना हे बघा, हे अजून अर्धे आहे. त्यांना छान असा फरक पडलाय. त्यामुळं ते ना आता जाणार आहेत, म्हणजे जायचं आहे त्यांचं आता ऑफिसचं काम आहे, ते नंतर ब्लॉग मध्ये सांगते. ते त्यांना घेऊन जाण्यासाठी सुद्धा हे बघा, हे बॉटल आणली त्यांनी. त्यामुळं त्यांना तर छान असा फरक पडलाय. त्यामुळे तुमच्या केसात कोंडा असेल, केस वाढत नसतील किंवा बरेच कारण असतात, म्हणजे असं फाट्या वगैरे फुटलेल्या असतील केसांना, तर त्यांना सुद्धा हे तेल खरंच चांगलं आहे. आता कुठलं पण कसं आपण लगेच वापरायला सुरुवात केली तर काय त्याचा लगेच असा फायदा होत नाही. त्यामुळं मग सुरुवातीला थोडा वेळ द्यायला लागतोय. तेल लावायचं,
संध्याकाळी उद्या केस धुवायचे आहेत म्हणताना एक दिवस अगोदर तेल लावायचं. तुम्ही म्हणजे तयार पण करून ठेवू शकताय असं माझ्यासारखं. म्हणजे तुमच्या घरात लहान मुलं असतील किंवा मिस्टरांना वगैरे लावायचं असेल किंवा बाकी कोणाला पण लावायचं असेल ना, तर रोज रोज तयार करायचं म्हणलं की खूप कंटाळा येतोय आणि वेळ पण जातो. त्यामुळे असं बॉटलमध्येच तयार करून ठेवायचं, म्हणजे कसं आपल्याला लगेच लावायला येते. मी अगोदर काय करायची, एका वाटीमध्ये सगळं मिक्स करून लावायचे. मग तसं खूपच झंझट झाल्यासारखं वाटते. त्यामुळे मग मी सध्या हे असंच पॅक करून ठेवले सगळं एकत्रच. तर असं केलं की मग म्हणजे सगळं वापरून बघा एकदा. म्हणजे सांगते मी तुम्हाला, गळायचे केस कमी होतात, कोंडा कमी होते, केस वाढते, केस एकदम सॉफ्ट होते. आता सिरम पण वापरते बरं का. आता सिरम राहिलं माझं सांगायचं, तर सिरम आहे कुठल्या स्टिक्स कंपनीचं, बहुतेक त्याच कंपनीचं आहे. तर त्याचं सिरम आहे, तर ते आपलं रेग्युलर मध्ये येतंय, तर ते रेग्युलर मधलं सिरम तेच कंपनी आहे का काय मला आठवे नाही. काय फोटो वगैरे असेल तर मी व्हिडिओच्या इथं वरती असं लावेल. तर ते सिरम पण मी केस धुतले का ते सिरम लावत असते ओल्या केसांना. आणि मग केस धुवायच्या अगोदर केसांना पूर्ण केसांना तेल लावून केसांची छान अशी मालिश करायची. आणि सिरम केस धुतले तर शॅम्पू मी वापरते सनसिल्कचा ब्लॅक शॅम्पू, आणि कंडिशनर पण सनसिल्कच असतं, तर ते शॅम्पू आणि कंडिशनर वापरत असते. आता पॅक, तर पॅकचं तुम्हाला सांगायचं आहे. तर हा आहे आपला हेअर पॅक. तर ह्या हेअर पॅकचं तर ना इतकं छान आहेत ना, म्हणजे मी आता बऱ्याच बऱ्याच बायकांना दिलाय हा हेअर पॅक. तर हा हेअर पॅक म्हणजे त्यांना ना अक्षरशः त्या म्हणलेत, मला स्वतःच होऊन म्हणलेत बरं का, की आम्हाला एका पुडीमध्येच फरक पडलाय. त्यामुळे ह्याचं इतकं भारी आहे ना, तर मग हे पण मी 15 दिवसातून लावत असते एकदा हे. तर आता हे मी खरं तर मला पण वापरायला आणि विकायला पण असं दोन्ही एकत्र असं तयार करून ठेवले. तर अजून ते पॅकेट करायचं, पॅकिंग करून ठेवायचं राहिले माझ्याकडून. तर असं आहे. तर तर हां, ह्याच्यामध्ये काय काय आहे ते सांगते तुम्हाला. तर ह्याच्यामध्ये आहे मेथी पावडर, नंतर मेथी पावडर आहे, अजून मेथी पावडर एक आहे, मंजिष्टा, नंतर रिठा पावडर, आवळा पावडर, नंतर अशा 11 प्रकारच्या पावडरी ह्याच्यामध्ये मी घातलेत. 11-12 प्रकारच्या पावडर आहेत, ज्या आपल्या केसांना चांगल्या आहेत. त्या सगळ्या पावडरी मिक्स करून ह्याची एवढी पावडर झाली बघा. म्हणजे बघू शकता किती पावडरी असतील ह्याच्यात. आणि अक्षरशः एका ह्याच्यामध्येच त्याला छान असा फरक पडतोय. तुम्हाला अजून म्हणजे आता काय माझे नाव इतके लक्षात नाही त्याचे आता, कारण सगळं एक 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 असं आठवून आठवून सांगायला लागेल. त्यामुळं त्यामुळं मग तुम्हाला काय नावं म्हणजे काय आहे पावडर वगैरे ह्याच्यात म्हणजे कोणकोणत्या पावडर मिक्स केलेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करा. मी तुम्हाला लगेच कमेंटला रिप्लाय देऊन सांगेन. तर मग हे मी घेत असते, आणत असते, काय काय असं अख्खं पण आणत असते. म्हणजे रिठा वगैरे काय काय असेल तर ती घरी आणून पण मिक्सरमध्ये पूड करून वापरत असते. काय काय पावडरी सगळ्या मिक्स करत असते. आणि आणायचं, मिक्स करायचं, सगळं व्यवस्थित हलवायचं, पॅक करायचं, विकायचं, आणि मी स्वतः पण वापरत असते. तर चला, असं मी बऱ्याच बायकांचे केस गळते, त्यामुळे म्हणलं चला आता एक छोटासा, आपल्याला माहिती आहे म्हणजे ह्याने केस गळायचे कमी होतात, त्यामुळे म्हणलं चला तुम्हाला पण सांगूया. आणि म्हणजे आपलं बजेट वगैरे असेल तर मग महिन्यातून एकदा हेअर स्पा पण केलेला खरं चांगला असतो बरं का. त्यामुळे हेअर स्पा पण करायचा. आता कसं तुम्ही दिसायला थोडंसं कमी सुंदर असला तरी पण चालते बरं का, पण केस पाहिजेत. जर तुम्ही इतकं छान सुंदर दिसताय आणि तुम्हाला केसच नाही, तर ते पण बघा, मुलगी मुलगी किंवा कोण पण महिला बघा, मुलगी बघा, तिला पण बघायचं. आणि जी मुलगी मुलगी दिसायला एकदम साधारण आहे पण केस जास्त आहेत, ती पण बघा, ती किती छान अशी दिसते ना. आणि केस नसणारे इतके अशा खास असं वाटत नाही. त्यामुळे केस आहे तर सगळं आहे. त्यामुळे तुम्ही पण हे सगळं आणा, वापरायला सुरुवात करा. कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बरं का. कारण ही पावडर आणि हे जे मी वापरते ते तेल, हे मला मिळालेला अनुभव आहे.